नमस्कार आणि जॉइनिंग स्ट्रेट लाईन टू एन आर्क टास्क 2 या सत्रात आपले स्वागत आहे. चला आपण सत्राला सुरुवात करूया. चला आपण या सत्राची उद्दिष्टे पाहूया. या सत्राच्या शेवटी तुम्ही खालील बाबी करू शकाल. मार्किंग ब्लॉकसह मेटॅलिक सरफेसेसवर रेषा चिन्हांकित करा. स्क्रायबरसह रेषा चिन्हांकित करा. बेवेल प्रोट्रॅक्टरसह अँगल्स चिन्हांकित करा. अँगल्सला डिवायडरने बायसेक्ट करा. डिवायडर आणि स्क्रायबर वापरून सर्कल्स, आर्क्स आणि टँजंट्स काढा. डॉट पंचसह प्रोफाईलला रजिस्टर करा. चला तर आर्क म्हणजेच कार्य 2 सरळ रेषा जोडण्याची प्रक्रिया समजून घेऊया. या अभ्यासासाठी आवश्यक टूल्स आहेत स्टील रूल, ट्राय स्क्वेअर, हॅक्सॉ फ्रेम विथ ब्लेड, डिवायडर, वर्नियर कॅलिपर, मार्किंग मीडिया. Different grades and sizes of files, surface table, angle plate, vernier height gauge, dot punch and center punch, ball peen hammer, anvil, bevel protractor, scriber. स्टील रूल वापरून शीट मेटलचा आकार तपासा. बर्ड्स काढण्यासाठी बास्टर्ड फाईल वापरून सर्व फेसेसला फाईल करा. एक ट्राय स्क्वेअर वापरून पॅरलेलिझम आणि परपेंडिक्युलॅरिटीची सुनिश्चिती करा. फेस ए वर मार्किंग मीडिया सेल्युलोज लॅकर लावा. आकृतीनुसार अँगल प्लेटच्या मदतीने सरफेस टेबलवर वर्नियर हाईट गेज वापरून 75 mm इंटू 135 mm आकारात चिन्हांकित करा. अतिरिक्त मटेरियलला हॅक्सॉ करा. बास्टर्ड आणि स्मूथ फाईल वापरून संबंधित आकारात फाईल आणि फिनिश करा. एक ट्राय स्क्वेअर वापरून पॅरलेलिझम आणि परपेंडिक्युलॅरिटीची सुनिश्चिती करा. वर्नियर कॅलिपर वापरून डायमेन्शन्स तपासा. सरफेस टेबलला तेलाने स्वच्छ करा. अँगल प्लेट, वर्नियर हाईट गेज, बेवेल प्रोट्रॅक्टरला स्वच्छ करा आणि त्यांना सरफेस टेबलवर ठेवा. पुन्हा फेस ए वर मार्किंग मीडिया लावा. जॉबला मार्किंग टेबलवर ठेवा आणि त्याला अँगल प्लेटने सपोर्ट द्या. वर्नियर हाईट गेज आणि अँगल प्लेट वापरून फेस बी पासून 5 mm, 65 mm, 70 mm, 74 mm आणि 90 mm अंतरावर रेषा काढा. त्याचप्रमाणे वर्नियर हाईट गेज आणि अँगल प्लेट वापरून 104 mm, 107 mm, 117 mm, 120 mm आणि 130 mm अंतरावर फेस बी पासून रेषा काढा. वर्नियर हाईट गेज आणि अँगल प्लेट वापरून फेस ई पासून 5 mm, 8 mm, 15 mm, 20 mm अंतरावर रेषा काढा. वर्नियर हाईट गेज आणि अँगल प्लेट वापरून फेस ई पासून 23 mm, 32 mm, 40 mm, 70 mm आणि 75 mm अंतरावर रेषा काढा. आवश्यक प्रोफाईल तयार करण्यासाठी हे सर्व पॉइंट्स पहा. स्टील रूल आणि स्क्रायबर वापरून आकृतीनुसार
पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत रेषा काढा. बेवल प्रोट्रॅक्टर आणि स्क्रायबर वापरून पॉइंट सी मिळवण्यासाठी पॉइंट ए पासून 10 डिग्रीवर ए बी रेषा काढा. पॉइंट डी वरून बेवल प्रोट्रॅक्टर आणि स्क्रायबर वापरून पॉइंट सी पूर्ण करण्यासाठी 45 डिग्रीवर एक रेषा काढा. पॉइंट डी वरून बेवल प्रोट्रॅक्टर आणि स्क्रायबर वापरून पॉइंट ई मिळवण्यासाठी 55 डिग्री अँगलमध्ये एक रेषा काढा. स्टील रूल आणि स्क्रायबर वापरून पॉइंट एफ ते पॉइंट जी पर्यंत एक रेषा काढा. सर्कल सेंटर एच पासून डिवायडर आणि एक स्टील रूल वापरून 13 mm डायमीटरचे सर्कल काढा. एच पासून सेंटर म्हणून आकृतीनुसार डिवायडर वापरून 10 mm त्रिज्ये म्हणजेच रेडियसचा आर्क काढा. पॉइंट एफ पासून रेषा एफ जी वर 19 डिग्रीवर एक रेषा काढा जेणेकरून बेवल प्रोट्रॅक्टर आणि स्क्रायबर वापरून आर्क स्पर्शिकेला भेटेल. पॉइंट आयला सेंटरला ठेवून डिवायडर वापरून स्पर्शरेषा ई डीला पूर्ण करण्यासाठी 15 mm रेडियसचा आर्क काढा. पॉइंट के पासून डिवायडर वापरून पॉइंट जे मिळवण्यासाठी 15 mmचा आर्क काढा जो दुसऱ्या R15 आर्कचा सेंटर असेल. पॉइंट जे पासून डिवायडर वापरून दुसरा R15 आर्क काढा जेणेकरून मागील R15 आर्क कापता येईल. R25 आर्क सेंटर L पॉइंट बीच्या वर 12.5 mm आणि त्याच्या डावीकडे 4 mm अंतरावर चिन्हांकित करा. डिवायडर वापरून L वरून R25 आर्क काढा जेणेकरून 2 R15 आर्क स्पर्शिकपणे भेटतील. डिवायडर वापरून पॉइंट जी आणि बी जोडण्यासाठी टेम्पलेट वापरून 130 mm रेडियसचा आर्क काढा. पॉइंट के वरून बेवल प्रोट्रॅक्टर आणि स्क्रायबर वापरून 25 डिग्रीवर एक रेषा काढा जेणेकरून पॉइंट एम मिळवता येईल. पॉइंट एम पासून डिवायडर वापरून पॉइंट एन वर R10 आर्क जोडण्यासाठी एक रेषा काढा. एनवलवर डॉट पंच आणि बॉल पिन हॅमर वापरून प्रोफाईलला विटनेस मार्क करा. चला आपण काय शिकलो याची उजळणी करूया. मार्किंग ब्लॉकसह मेटॅलिक सर्फेसेसवर रेषा चिन्हांकित करा. स्क्रायबरसह रेषा चिन्हांकित करा. बेवल प्रोट्रॅक्टरसह अँगल्स चिन्हांकित करा. अँगल्सला डिवायडरने बायसेक्ट करा. डिवायडर आणि स्क्रायबर वापरून सर्कल्स, आर्क्स आणि टँजंट्स काढा. डॉट पंचसह प्रोफाईलला रजिस्टर करा. तर हे सर्व जॉइनिंग स्ट्रेट लाईन टू एन आर्क टास्क 2 याबद्दल आहे. आशा आहे तुम्हाला सर्व संकल्पना आणि व्यायाम समजले असतील. चला आपण पुढील सत्रात भेटूया.